गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. तर मंडळी आता आपण आलेले आहेत गणपती पुलेला आलेले आहेत देवदर्शनासाठी. चला आता देवदर्शन घेऊया. हे सर्व आपल्यासोबत आलेले आपल्या माता भगिनी. चला गणपती बाप्पा मोरया. जय सियाराम. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण धाम येथे दौरा आहे आपला. गुरु पौर्णिमा विशेष आपण आलेलो. वृक्षारोपणापासून आपण जवळजवळ आता ते 4 दिवस झाले. आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत माऊलींच्या दर्शनाने. आता गजानन महाराज माऊलींच्या दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत गणपतीपुळे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि आपल्या गावातून आपल्या सतसंगातून आपले गुरुबंधू भगिनी निघालेत. त्यांची बस आहे, त्या बसमध्ये आपण आता जाणार आहोत. येताना आपण वरून आलो आणि वृक्षारोपण होतं त्यासाठी आपण एक 4 दिवस अगोदर आलो. त्याच्यानंतर आता बसमध्ये जवळजवळ आपण 30 माणसं आहोत, गुरुबंधू भगिनी आहेत. तर आता सकाळीचा टाईम आहे, सकाळच्या आता वाजलेले 8. दिवसाची सुरुवात आपण महाराजांच्या गजानन महाराजांच्या शुभ दर्शनाने दिव्य दर्शनाने करणार आहोत. सर्वांना जय सियाराम. तर चला सर्वप्रथम दर्शन घेऊया. सर्वांना जय सियाराम. तर फायनली भक्तगण गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. मस्तपैकी आरती भेटली आणि फोटो वगैरे काढण्यासाठी आतमध्ये सक्त मना आहे, त्यामुळे आपण फोटो वगैरे काढले नाही. मनोभावे दर्शन घेतले आणि आता आपण पुढचा प्रवास सुरू करणार. चला जय सियाराम. या साईडला दिसत साई दर्शन बस दिसते. तर या बसमध्ये आपण जाणार आहोत गणपती पुळ्याला. चला सर्वप्रथम बसून घेऊ. गणपती बाप्पा. या साईडला दिसत प्राची दिसते. प्राचीने एकदम नवीन स्टाईल मारली, चष्मा विष्मा लावली. जा गणपती बाप्पा. चला बसून घेऊया. आणि समोर दिसतंय ते माऊलींचा मठ दिसतंय, नाणी धाम दिसतंय. गुरुपौर्णिमेला एवढी गर्दी होती ना का फुल पाय ठेवायला जागा नव्हती. आता संत शिरोमणी गजानन महाराजांचे पालखी आत्ताच गेली. आता वाजत सकाळचे 9:30-10 वाजायला आलेले आहेत. चला जय सियाराम. मग मेन गेट जवळ आता आपण आलेलो आहेत. आता इथून चालू आपण गणपती पुलेला. चला गणपती बाप्पा मोरया. जय सियाराम. चला गणपती पुलेला. तर फायनली मंडळी आपण आलेलो आहेत गणपती पुलेला आलेलो आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. तर मंडळी आता आपण आलेलो आहेत गणपती पुलेला आलेले आहेत देवदर्शनासाठी. चला आता देवदर्शन घेऊया. हे सर्व आपल्यासोबत आलेले आपल्या माता भगिनी. चला गणपती बाप्पा मोरया. हा एक नंबर नजारा. समोरच गणपती मंदिरच्या समोरच बघा एकदम समुद्र खवळलेल्या लाटा दिसतात तुम्हाला. समोर दिसत तो गणपती बाप्पाचे मंदिर. चला सर्वप्रथम गणपती बाप्पाचे दिव्य दर्शन घेऊ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फायनली आपण ओटी घेतली आहे. चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला आपल्याला अलाउड नाही, त्यामुळे आपण दर्शन घेऊया. सर्वप्रथम या साईडला दिसतं उंदीर मामा गणपती बाप्पाचे वाहन. Jai
12ची आरती भेटली, तर महाप्रसाद पण आहे, तो पण घेऊ आणि आपला प्रवास सुरू ठेवू. चला, तुम्हाला पण यायचं आपला ते 12च्या अगोदर या दुपारी मस्तपैकी 12ची आरती असते. गणपती पुलेला आलेलो, बाप्पाचे मस्तपैकी दर्शन झाले आणि त्याचं भव्य दिव्य मंदिर आहे. आतमध्ये फोटो काढण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे बाप्पाचे दर्शन मनोभावे घेतले आणि मंदिरातून निघालो. आता प्रसाद घेणार आणि उतर असतो. चला, गणपती बाप्पा मोरया. साईडला दिसतंय भोजनासाठी बघा, महाप्रसाद घेण्यासाठी भक्तगणांची रांग लागलेली आहे. आपण पण रांगेत आता उभे राहूया. चला, महाप्रसाद घेऊया. साईडला महाप्रसादी वाटप सुरू आहे ना, या साईडला आपण खुर्चीवर बसून महाप्रसादी ग्रहण करायचे. महाप्रसादी ग्रहण केल्यानंतर जे शिल्लक राहील ते त्या साईडला विशिष्ट प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. खरकटे टाका, चमचा ठेवा आणि इथे डिश ठेवा. जराचं नियोजन संस्थेचं. या साईडला भेटत मग लाडू प्रसाद 25 रुपयाला पॉकेट. चला, आपण पण प्रसादी घेतली आता आणि जाऊया. भक्तगणांची रांग वाढत चाललेली आहे. आता वारी होती, गुरुपौर्णिमेची वारी असल्या कारणामुळे दुसऱ्या दिवस जो तो आपल्या घरी परतीच्या प्रवासाला निघाला, जो तो गणपती बाप्पाचे दर्शन घेऊनच आपल्या घरचा प्रवास ला सुरुवात करतात. आता आपण गणपती पुले इथे आलेले आहे, दर्शन वगैरे झालेले आहे, महाप्रसाद देखील झालेले आहे. तर चला, गणपती बाप्पा मोरया. इथेच व्हिडिओ आपण एंड करूया. वैशालीताई काय घेतेस? मूर्ती. हा, स्वामी समर्थांची मूर्ती आवडली. हा, खूप छान आहे, एक नंबर. सगळ्या मूर्त्या छान आहेत. घे. मस्त. सगळ्या तुम्हाला प्रसादी पूजेसाठी लागणारे हार, फुलं सर्व इथे उपलब्ध आहेत. चला, गणपती बाप्पा मोरया. आणि योपून काय ते करते या, आणि पहिली घंटी देखील आणि आता बोलते गदा पाहिजे. हा, या बाबूला मस्तपैकी गणपती बाप्पा आवडलो. हे बघ, गणपतीचा किचन दिसतंय. चला ना, आमचं कोकण एक नंबर. आणि बाजूला आहे गणपती बाप्पा किचन एक नंबर. वगैरे घेऊन झाले ना, आता आलो आपण ओम साई खेळणी सेंटर मध्ये आलोय. वेगवेगळ्या प्रकारचे लाकडाच्या खेळणी, गाड्या, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला टॉईस खेळणी इथे मिळते. तसेच यांच्याकडे टी शर्ट, टोप्या हे देखील भेटतील. समोरच आहे तो बीच. माणूस बीचवर फिरायला आला काय टोपी टी शर्ट घेणारच. तुम्ही पण जरूर विजिट करा ओम साई खेळणी सेंटर. हे दादा नाव काय तुमचं? ओमकार शेलार आहे, यांच्याकडून घ्या. आपलेच बंधू आहेत, इकडचे आहेत ना. गणपती पुले मंदिराच्या बाजूलाच एक हे आहे, आपलं खेळण्यांचं दुकान आहे. हां, सामान ठेवण्यासाठी लॉकर वगैरे. हे बघा, मासा बघा, एक नंबर. आता 2 महिने मासेमारी बंद आहे ना, इथे काय लाकडाचा मासो दे का? हो, चावलं माझ्या. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बघ घोडपल. हे काय? तर आपल्याला बाईक आवडली, प्रियेशला घ्यायची बाईक, गाडी. एक छोटे मोठे सर्व आहेत, बघूया. तर बाईक घेऊया बाबूला. चला, बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आता आलोय आपण समुद्रावर. हे बघा, आपल्या साईडला कसा समुद्र आहे, बायलांगी तसाच समुद्र दिसतंय. गावची आठवण आली, एक नंबर. पर्यटकांची गर्दी बघा अद्याप तरी. या साईडला सर्व छोटे मोठे स्टॉल आहेत, सर्वांची खरेदी चालू आहे. हे बघा, कसा वाटला? बाप्पाचे दर्शन पण मस्त झाले. फोटो काढायला वगैरे अलाउड नव्हतं. काही सूचनांचे आपण पालन करायचे आहेत. मनोभावे बाप्पाचे दर्शन घेतले, तुम्ही पण घेतले असणार व्हिडिओ मार्फत. चला, गणपती बाप्पा मोरया नक्की कमेंटमध्ये टाका. इथेच आपला व्हिडिओ एंड करतो. गणपती बाप्पा मोरया. जय सियाराम. हे देख, हे असे येतील, हे भुजलेले येतील, म्हणजे एकदम फ्रेश येतील. आणि ते सफेद येतील नाही, ते नरम येतील. हे असे फोडले नाही, हे देख असे फोडले नाही, कडक कडक लागतात मस्त.